हो. काय म्हणता सुरेखाबाई, झाला का चहा पाणी? काय म्हणता काय चेअरमन, कशाचं चहा पाणी? अहो 3-4 दिवस झाले दूध नाही घरात, पाण्याचा चहा करून पितीये मी. म्हणजे सुरेखाबाईच्या घरात दूध नाही? चेअरमन येत असताना असं कसं? अहो तुम्ही फक्त शब्द टाकायचा होता, एक फोन करायचा होता, अख्खा दुधाचा टँकर तुमच्या घरी आम्ही पाठवून दिला असता. असं का? मग आणि तुम्हाला जर दूधच पाहिजे नव्हतं, आपल्या गोठ्यात 50 गाई आहेत, 70 म्हशी आहेत. अहो गोठ्यातली गाय तुमच्या इथं लगेच आणून बांधली असती. आणू का आता गाय लगेच? हा आणा ना, मग विचारता काय? लगेच गाय घेऊन येतो. बरं ऐका ना, गाय सोबत ना बालदी पण आणा. ते काय धार काढायला माझ्याकडे बालदी नाही. अहो तेच काय, तुम्ही जर म्हणत असलं तर मी रोज सकाळ संध्याकाळ धारा काढायला सुद्धा येईल. एवढे काय त्याच्यात? नाही त्याची काही गरज नाही, मला येते ना धार काढता. येतात होय? फक्त बालदी आणि गाय आणून द्या तेवढं. बरं असा जातो आणि चांगली एक गाय घेऊन येतो आता. जाऊ. बरं चला आता रोज सकाळी ताज्या दुधाचा चहा. कपिले चल लवकर. काय चोरमन? अरे काय म्हणता? काय भानगड? अरे काय नाही, ते आपल्या गावातले सुरेखाबाई आहेत ना, त्यांना आहे ना दुधासाठी गाय दिली. अच्छा. कस काय काय भारी, एकच नंबर. आयला पण एक विसरलो राव मी. काय? त्यांनी मला दुधाची बादली बी सांगितली होती आणि नेमकं बादली घरी राहिली. मग तुम्ही एक काम करता का, काय? ही गाय आहे ना इथंच धरून थांबा, मी आहे ना बादली घेऊन येतो. बर जमन ना? कुठं जाऊ नको बरं का? नाही. आलोच मी, गरीब गाय आहे लय ती. हो नीट धर. हा गरीबी कामले एखादं गिराईक बघून इकायची का? आपली तंगी तरी जाईल. किती भेटते? जे भेटतीन ते भेटतीन. चोराची लंगोटी. चल मग काय विषय? चल काय नाव आहे? कपिले चल. भाई चला. चल ना. मागं ना. नको चल, आली ती. चल कर भाऊ. घंटन हो काय भानगड आहे? अरे आम्ही गाईचे व्यापारी झालो आता. गाईचे व्यापारी? हा वाळी घेऊन आणली आणि आता घोडेगावला न्यायची विकायला. घोडेगावला? आयला जिन्नस तर लय भारी आहे राव. जबरी एक नंबर. केवढ्याला द्यायची बोल बरं? 20,000. किती? 20,000? हा दिले 20,000. इसर किती देऊ? इसर द्या 19,000. 10,000 इसर देतो आणि 10,000 घरी आणून देतो उशिकून पैसे. हा हिला भारी आहे चित्रावराव. क्वालिटी आहे, दूध म्हणजे एकदम पद्धतशीर. 10,000 येतं, मोजून घ्या. मी काय आणायला चाललो होतो. बरं झालं मग. काय नाव आहे हिचं? कपिला. कपिला आहे का? चल कपिला. हिला माझे आता चल दामाने जा. हा दामाने जातो. वा जाऊन दे, कशाला मोजतो? जाऊन दे घंटा, कशाला मोजतो? जेवढे आले तेवढे कर. 50-50. हे काय? हे 5 आणि ते 5. आता आपण दोघं करू नाच. कपिले चल बाई चल आता त्या मालकाकडे नाही राहिली तू. चल हो कोणाची काय ही? आपल्याला घेतली उशे. काय बोलताय? 20,000 10,000 इसर दिलाय. 10,000 संध्याकाळी द्यायचे परत त्यांना. मी हात लावू का तिला? अरे आपली आहे ती, हात लाव. तू लय गरीब आहे, लाव. मला भीती वाटते पण. तू हात लाव उशे. नाव काय हिचं? कपिले आहे का बघ? बघा ती. कपिले आता आपल्या घरी जायचं. आता घरी गेलं का हिला हळद कुंकू लाव, तिचे पाय धुई, चतकुर अर्धी भाकर तिला चार्य. म्हणजे लक्ष्मी आपल्या घरी येईन ती आता. चल अंदर. ऐका ना, किती दूध देते? अरे त्यांनी सांगितलंय 10 लिटर दूध देते ती. 10 लिटर दूध? हा. मग पैसे किती येते याच्यात मध्ये? आता बघ, ज्या काय दुधाला भाव असेल तसा 10 लिटर दूध देते. म्हणजे महिन्याला कमीत कमी 5-10 हजार रुपये आपला पगार होईल. 5,000च्या वर जायला पाहिजे जरासं. अरे आता 10 दिवसाला डेअरीचा पगार होतो शे. महिने 3 पगार होते. हाय का? माझ्या डोक्यातच नाही. एक काम करा, आता तुम्ही लगेच सरपंचाकडे जायचं आणि त्यांना सांगायचं मी आता काही तुमच्याकडे कामाला येणार नाही आणि आपण काय करू, उद्याच्या उद्या ह्या गाईला घेऊन आपल्या गावी निघून जाऊ. तू म्हणशील तसं आहे की नाही? चल आता मी मागून आणतो. अरे लय गरीब तू धर. ऐका माझं. चल तू पुढे चल, काही करीत नाही. चल बाय. चल आपल्या घरी. नवीन गली. चल बाबा. लय गरीब आहे ती. अगं चल सोनिया. चल कपिला. चल हायला कुठे गेली असं गाडी कपिली गाय? गाय दिसाना, ते गांठ्या दिसाना, कांबल्या दिसाना. अय कांबल्या, गांठ्या काय करावं? गाय नाही,
अरे गांठी, अरे बरा झाला, ती गाय कुठे आहे? अहो ती तुमच्या गाईने केलेली लय मोठे करामत. काय केलं तिने आता? कांबल्याच्या पोटात शिंगाच घुसवलं. अरे माझी इथं कधी आता लहानाची मोठी झाली ती गाय राव, कोणाला असं मारलं सुद्धा नाही, आणि तू म्हणतो नाही का शिंग घुसवलं पोटात? अहो ते कांबल्याच्या पोटात शिंग घुसवलं. डॉक्टर म्हणले अपेंडिक्सला टच झालंय ते. अरे 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 कस काय होईना असं? पण ते मला नाही माहिती. आम्ही आहे ना सरपंचाचे माणसं म्हणून तुम्ही आणि तुमच्या गाईने मिळून आहे ना कांबल्याची गेम केली. अरे नाही बाबा, तसं नाही व्हायचं राव, लय गरीब गाय आहे ती. कांबल्या गावाला- ऍडमिट आहे तिथं. डॉक्टर म्हणतो डिपॉझिट भरायला पैसे घेऊन ये तरच पेशंटला ऍडमिट करून घेईन. आणि गाय कुठे? गाय गेली पळून कांबल्याला मारून. आणि कांबल्या दवाखान्यात आहे का? हा. अरे पण मला अजून भरोसा वाटणार राव, गाय मारणार लाच नाही मारित राव, ती शिंग कस काय मारी? लात मारलीत ना असं शिंग फक्त असं घुसवलं पोटात. तुम्ही आहे ना मला पैसे ना दवाखान्यात भरायला. किती सांगितले डॉक्टरनी? 15,000. एवढे असतात का 15,000? मग 10 द्या मग. आता हे जर बाबा किती आहेत बघ, आणि जाऊ का? बघ, हा जा. आयला एक कुठानाच झाला बा, आता गाय चापडा ना आणि पैसे गेले. अय कपिली, खा बाय खा, चांगली कुट्टी खा आणि भरघोस दूध द्यायचा. हा शहाणी माझी बाई. आयला हे वहिनी कोणाच्या गायला थुपटून राहिल्यात? ओ वहिनी इकडे या. आले आले, तू खा. बोला ना. कोणाची गाय आहे ती? हो आम्ही घेतली ना. तुम्ही काय घेतली? हा आणि केवढ्याला? 20,000ला. 20,000? हा. बाळू तर सकाळी 10,000 रुपये पगार घेऊन गेला. 20,000ची गाय कशी घेतली? आता ते म्हणले, हा बरोबर, 20,000ला काय घेतली, 10,000 इसार दिलाय, हा. 10,000 नंतर तिचं बोलले. असं आहे होय. हा चांगली का गाय दुधाला? लय भारी म्हणतायत ते म्हणतायत 10 लिटर दूध देईल दिवसाला. हा हा असंच काहीतरी बोलले. म्हणजे महिन्याला 10-15,000 येतील आता आम्हाला. बर, चांगलंय मग. आणि मिस्टरनं म्हटलं होतं की जा आता तुमच्याकडे जाऊन त्यांना सांगा की आम्ही आता काही काम करणार नाही म्हणून. म्हणजे आता कसं 10-12,000 15,000पर्यंत ती दिल ना आम्हाला कमाई करून. मग आता आम्ही उद्याच गाईला घेऊन आमच्या गावी जाणार आहे. उद्या जाणार? हा. आणि मी ते कांदे वावरात पडले, पाऊस येईन, ते कांदा चाळीत भरायचे, ते कोणी करायचं? सरपंच आता तुम्ही नवीन सालगडी बघा ना, आता जगू द्या ना आम्हाला आमचं. तुम्ही जागा मोठे व्हा, मला काय म्हणायचं नाही, पण असं मध्येतून कुठं सोडित असतात का? अहो मध्यातून जाऊ द्या. आता मला सांगा, इथं हे कामाला लागल्यापासून दारू पिण्याशिवाय त्यांनी दुसरं काही केलं का? आमच्या संसाराला अजून नवीन सुरुवात पण नाही झाली. आता कुठेही लक्ष्मी आमच्या दारात आली आहे, तर हिच्या पावलांनी जरा नवीन संसार चालू होईल सगळं आमचा. खरे सगळे, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आहेत, पण असं मध्येतून सोडू नये. ते कांदे तसे पडलेत, आता नवीन सालगडी काय लगेच बटन दाबलं प्रिंट आउट निघले, असं आहे का? आता ते तुम्ही तुमचं बघा ना, आम्हाला आमचं काम करू द्या ना बरं आता. ठीक आहे, मी बोलतो बाळू संघ. हा बोला. हा, काला खुराक पाणी करा त्याला. हा करते. काय राव, बाळूला एवढा जीव लावला राव, बाळूच्या बायकोनी असं म्हणावं खुशाल? काय जमाना आलाय राव. आला सरपंच. हं? का हो लय टेन्शन मध्ये? हा ना राव, ते काय झालंय, लय कुठाना झालाय राव आज. काय हो? अहो ती आपल्या गावातली सुरेखाबाई नाही का, हा. तिला चहाला दूध नाही म्हणून गोठ्यातून एक आमच्या गाय आणली मी. ती बी गपचीप आणली, बायकोला न सांगता. अख्खी गाय? आता काय करता, आता आम्हाला असंच आमच्या वार्डातल्या जी काळजी असते तर आमच्या मतदाराची म्हणून. सुरेखाबाईचीच बरी काळजी होती तुम्हाला. आता होती बा काळजी त्यांची, आम्हाला दुःख त्यांचं देखावलं नाही. कोराच्या आपी ती बाई चेअरमन असताना म्हणून आमच्या गोठ्यातून एक गपचीप बायकोला न सांगते एक गाय आणली. पण दुधाची बादली राहिली म्हणून त्या गांठ्याला आणि कांबल्याला गाय मी थोड्या वेळ सांभाळायला दिली. हा. आणि दुधाची बादली आणायला गेलो तर ते काय गांठ्या भेटला आणि म्हणला ती गाय पळून गेली, कांबल्याला शिंग लागलंय आणि त्याला ऍडमिट करायचे 10,000 रुपये घेऊन गेलाय गांठ्या. ती गाय सापडा म्हणून टेन्शन मध्ये मी काय करावं ती. म्हणजे कमल्या आता दवाखान्यात? हा. गाय गायब? गाय गायब आहे. गायचा रंग कसा होता बरं? अहो सरपंच, काळी बांडी अशी जर्शी गाय आहे. थांबा. अहो ही गाय तर आता उषा वहिनीकडे बघितली मी. उषा वहिनीकडे कस काय गाय? आणि उषा वहिनी म्हणते का आम्ही विकत घेतली गाय म्हणून ही. नाही अहो ती कस काय विकत घेऊन मी तर सुरेखाला त्याला पण उषा वहिनी तशा नाही तर अशी दुसऱ्याची गाय घेऊन बांधणाऱ्या. चला बरं मला दाखवा. इकडे बांधली, चला तुम्ही चला. अहो तेवढं खुराक टाका ना गाईला, या लवकर जरा. सरपंच कोणती गाय म्हणत होती तुम्ही? ती बघा ती काळी बांडी. हा तीच तर माझी कपिला गाय आहे ती. तुमची? मग आमची गाय आहे ती. अहो यांनी विकत घेतलेली आहे, काही पण काय बोलता तुम्ही? विकत घेतली? हा मग सरपंच यांना सांगा, माझ्या गोठ्यामध्ये सगळं CCTV कॅमेरे आहेत. मी आता त्याचं फुटेज काढून आणीन या इकडं आणि डायरेक्ट मग पोलीस स्टेशनला पाठवीन आणि केस करीन. सांगा ती माझी गाय आहे का नाही? हो चेअरमन, काही काय म्हणता असं? काही काय म्हणता, तू गाय कुठून आणली तेवढं सांग मला फक्त. गंठन कोण कामल्याकून घेतली?
गंठन गुणन कामल्या कोण घेतले ना हा. किती हरामखोरपणा आहे त्याचा. मला म्हणला कामल्या ऍडमिट आहे दवाखान्यात. तरी मी विचार करतो गायला जर शिंगच नाही तर गाय पोटात शिंग घालीन कस काय. माझ्याकडून 10,000 घेतलेत. तुझ्याकडून किती घेतले? मी 20,000 घेतली 10,000 ही सर दिला 10,000 संध्याकाळी देणार आहे. आता मला ते काहीच सांगायचं नाही. सरपंच ते गांठ्याचं प्रकरण नंतर बघू. मला माझी गाय आता पाहिजे. बाळा तुला गाय द्यावं लागेल त्याची. असं कसं? अहो पण एवढं मुश्किलीने यांनी कधीतरी गाय विकत आणली, असं काय करताय? उसे आपल्या नशिबात नाही गाय ती. आल्या पावलांनी ती जाऊन ती चेअरमनच्या घरी. स्वराकून गाय घेतली म्हणल्यावर गुन्हेगार सुद्धा हे झालेले आहेत. मी गाय घेऊन जाऊ जात द्या असतो. आता. ते गुन्हा बिना राहू द्या. हे बघा चेअरमनची गाय त्यांनी लबाडीने मिळवली. कोणी? त्या गांठ्यानी कांबल्यानी. आणि त्यांच्याकडून तुम्ही विकत घेतली. अरे कोणाकडून विकत घेतली ही तरी कळायला हो पाहिजे. ते म्हणले आम्ही आता गायाचा धंदा करतो. आता आम्ही हे बाजाराला चाललो त्या बाजाराला चाललो. गायचा धंदा नाही येडत काढायचा धंदा करतेत बाळा ते. आणि ती गाय चेअरमनचीच आहे. कारण सांगतो ती गाय तुम्ही जर ठेवली ना तर चेअरमनी जर पोलिसांना CCTV फुटेज दिलं दोघांना आत टाकते रे. सोडायला तरी कोणी येईन का तुम्हाला? आणि या वहिनी तर म्हणतात का आम्ही गाव सोडून जाणार, आता आम्ही दुसरीकडे जाणार, आम्हाला गरज नाही. तेच प्लॅन होता आमचा. काय प्लॅन होता? तिकडे ते कांदे तिथं ठेवलेले ते नाही दिसत का तुला? तुमचे प्लॅन बरेचसे जातात. हीच म्हणली मला आपल्याला गावाकडे जायचंय. काय आता काय ती गाय सोड द्यावं लागेल आता वहिनी. आता काय नाही करू नाही शकतो? चेअरमन अहो, काहीतरी उपाय काढा ना याच्यावर. गाय राहू द्या ना आमच्याकडं. अरे कशाला त्यांची लक्ष्मी आहे जाऊ दे ना. ती आपल्या नशिबात नाही उशी. एक काम करा. आता या वहिनीला गाय लयच आवडली आणि असं दावणीचं जनावर सोडणं आमच्या काय बुद्धीला पटत नाही. बाळा एक काम कर. काय? चेअरमन ती गाय केवढ्याची असेल? 50,000ची गाय आहे आपली. 50,000ची ना. हा. एक काम करायचं. तू 10,000 रुपये कोणाला दिलेत? गाठ्याला. गांठ्याला. मी ते काय करतो गांठ्यान कामल्याकडून ते पैसे घेतो आणि ते सर म्हणून मी चेअरमनला देतो. राहिले 40,000. हा. ते 40,000 फेडण्यासाठी तुम्ही माझ्याकडे काम करा. मी तुमचे 40,000 दर महिन्यातून 5,000 कट करून मी चेअरमनला देत जाईल. कळलं चेअरमन? ठीक आहे. तुमच्या गायचे पैसे तुम्हाला मिळाले, तुम्हाला गाय मिळाली. पण वहिनी तरी मला 6-7 महिने तुम्हाला आमच्याकडे काम करावं लागेल ती गाय फेडायसाठी. कळलं का? ते स्वप्न नका बघू आता गावाकडे जायचे. जमन का? आता मग जमवच लागणार ना. बाळा चालतंय. कांदे उद्या ट्रॅक्टर जोडायचा, कांदे घेऊन जायचे. आता ती गाय चटणी नेऊन घालीन. मी आपल्या कांद्याचं बघतो. हा आता ते बघा ते गायचं आणि तुमचं. बघा आता तिला खोराक बिराक ठेवा. आता दिली तुम्हाला गाय. चालतंय चालतंय. आणि मला माफ करा, मी मगाशी लईच तावा तुम्हाला नाही, बोलले. ते कसं असतं वहिनी तुमचा दोष नाहीये. माणसाला आहे ना थोडेफार पैसे भेटले ना माणसाच्या अंगात माझच येत असतो. जाऊ द्या आता तुम्ही तरी कशा सुटणार त्याच्यातून? माणसाचा धर्मच ते. जाऊ द्या. ते मला बघा काय तिकडं. नव्हतं सगळं इचं होतं खेळ. बरं ठीक आहे काय हरकत नाही. तुम्हाला गाय मिळाली ना. हा. जाऊ द्या आता खुशीत ते गाय पिळा आता. चालेल. हा? हा हा. अरे बाळ्या हा? महत्वाचं राहिले. काय? गाय तुला दिली हा. 50,000 घेईन. हा. तरी त्या सुरेखाबाईच्या घरी रोज 1 लिटर दूध घेऊन जायचं गपचूप. कोणाच्या घरी? सांगा चेअरमन. एक काम करा. एक काम करा. हा. 1 लिटर दुधाचा रतीप सुरेखाबाई लावायचा. कळलं? आणि त्याचे पैसे सुरेखाबाईकडून घ्यायचे. नाही सुरेखाबाई दिले ते चेअरमन आहेतच. हा काय अडचण नाही. चालतंय. निघा मग आता लवकर. आमचा विचार बदलायचा. ठीक आहे ठीक. चेअरमन सरपंच हे काय चाललंय तुमचं? एका दगडात असे 2-3 पक्षी आणतात. तुमचा गाय त्यांना देऊन तुमचा फायदा केलाय का माझा केलाय हेच माझ्या ध्यानात आहे ना. दोघांचा फायदा झालाय. तशी बी गाय तुमची गेलीच होती का नाही? हा 50,000 वसूल झाले. हा? झाले. आणि हो बाळ्या डोक्यात माज घेऊन गावाकडे जाणार होता. मग कांदे वावरात पडलेत आणि एका गायच्या जेवऱ्याचा संसार चालणार आहे का? ते बी खरं आहे मग बाबा. त्याच्यामुळं आता 7-8 महिने गाय फेडीत बसा. आणि सुरेखाबाईची बी दुधाची सोय झाली. आम्हाला काय पाहिजे ना अजून? चला सगळ्यांचे कामं झाले ना. झाले. चला.